या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन कटआउट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया, म्हणजे जो काही डायग्राम मध्ये हा शेडेड एरिया दिसतोय त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं ॲज शोन इन फिगर अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस PQ. हा जो काय हॉरिझॉन्टल ॲक्सिस PQ दिलाय इथं आपल्याला काय करायचं आहे, या शेडेड एरियाची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. आता बघा हा सेक्शन कसा तयार झालाय, तर हा एक रेक्टँगल आहे, त्यातून आपल्याला काय करायचं आहे, हा सेमी सर्कल कट करायचा आहे, म्हणजे राहिलेला पोर्शन हा कसणार आपला शेडेड एरिया असणार. म्हणजेच हा दोन सेक्शन पासून बनलेला आहे. पहिला सेक्शन कोणता आहे, रेक्टँगल, आणि दुसरा सेक्शन कोणता आहे, सेमी सर्कल. म्हणजेच काय करावं लागेल रे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट PQ, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट PQ इज इक्वल टू रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला आपण काय म्हणणार. आता सध्या PQ ऍक्सिस कसा आहे, हॉरिझॉन्टल म्हणजेच एक्स एक्स ऍक्सिस, म्हणजेच काय होणार, रेक्टँगलच्या सुद्धा एक्स एक्स ऍक्सिस सोबत हा कम्पेअर करावा लागेल. सिमिलरली सेमी सर्कलच्या एक्स एक्स ऍक्सिस सोबत याला कम्पेअर करावं लागेल. म्हणजेच काय होणार, रेक्टँगलचा पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. त्याला आपण किती नंबर म्हटले, 1, म्हणून काय होणार IXX1 मायनस सेमी सर्कलला 2 म्हटले IXX2. मग आता बघा सर्वप्रथम काय करूया, आपण यांचे सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. रेक्टँगलचा सेंट्रॉइड कसा असतो, टोटल 600 असेल तर त्याच्या हाफ वरती काय असणार आहे, वाय ऍक्सिस येणार. टोटल 400 आहे तर त्याच्या हाफ वरती काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस येणार. म्हणजेच बघा कसं होतंय, टोटल 600 त्याचा हाफ काय होणार 300 वरती काय होणार याचा, इथं हा काय असणार याचा वाय ऍक्सिस असणार. आणि हाईटला काय होणार, टोटल 400 आहे तर त्याच्या हाफ काय होणार, इथं काय असणार आहे आपला G1. म्हणजे संपूर्ण रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे असणार आहे, या पॉइंटला काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. सिमिलरली बघा सेमी सर्कलचा कसा होणार रे, हा जर का असा सेमी सर्कल फोल्ड केला, इथं बघा हा सेमी सर्कल जर फोल्ड केला तर लेफ्ट साईडला जेवढा एरिया आहे तेवढाच राईट साईडला, म्हणून काय होणार, याचा बरोबर वाय ऍक्सिस इथे येणार. आणि एक्स एक्स ऍक्सिस कुठे येणार, हॉरिझॉन्टल, तर बेस कडून 4r/3π असते डिस्टन्स. 4r/3π डिस्टन्स वरती काय असतो, एक्स एक्स ऍक्सिस असतो. म्हणजे एक्स एक्स ऍक्सिस इथं आला, वाय ऍक्सिस इथं आला. हे डिस्टन्स किती असतं, 4r/3π असतं. बेस कडून 4r/3π वरती काय असतो, एक्स एक्स ऍक्सिस असतो. म्हणजे इथं आपण करूया कॅल्क्युलेट, 4r/3π, 4r/3π. रेडियस किती आहे, टोटल याचं डायमीटर 300 आहे तर रेडियस किती असणार 150. म्हणजेच काय 4/150 डिवायडेड बाय 3π. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू, 4 ब्रॅकेट मध्ये 150 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 3π. किती आलं 63.19 म्हणजेच काय रे 20चं 2. सगळे युनिट कसे आहेत, MM मध्ये आहेत, त्यामुळे काय होणार हे MM. PQ कसा हॉरिझॉन्टल आहे म्हणजेच एक्स एक्स, म्हणून काय करायचं, सेमी सर्कलचा एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट करायचा, रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट करायचा, आणि ह्या एक्स एक्स ऍक्सिसचं PQ सोबत काय करायचं, कंपॅरिझन करायचं. आणि जो काय व्हॅल्यू येईल तो काय असणार आपला IXX1 आणि IXX2. सर्वप्रथम IXX1 फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. IXX1 इज इक्वल टू, बघा 1 कशाला म्हटलंय, रेक्टँगलला म्हटलंय. रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस कुठे आहे, येत आहे, हा रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस. आणि आपल्याला फाइंड आउट करू करायचं आहे PQ. दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. म्हणजेच काय IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, तर याचे सर्व फॉर्म्युला आपण काय केलेत, व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही या सर्व गोष्टी कव्हर करू शकता. तर कसं करतो, BD³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ इंटू H1 स्क्वेअर ॲज इट इज. रेक्टँगलचा बेस किती आहे 600 इंटू डेप्थ किती आहे 400 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बेस किती आहे 600 इंटू डेप्थ किती आहे 400 इंटू H1 म्हणजेच काय
ह्या PQ पासून पहिल्या रेक्टेंगलचा एक्स ह्या दोघातलं डिस्टन्स किती आहे? टोटल 400 असेल तर त्याच्या हाफ वरती काय असणार आहे? आपला एक्स ऍक्सिस असणार आहे रेक्टेंगलचा. म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे? टोटल 400, त्याच्या हाफ किती असणार आहे? 200. 200चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करूया. 200चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह इंटू 600 इंटू 400 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू प्लस 600 इंटू 400 चा क्यूब डिवायडेड बाय 12. किती आला आन्सर? 1.28 इंटू 10 टू द पॉवर 10. ऑल युनिट्स कसे आहेत? एम एम मध्ये, म्हणून काय होणार? mm⁴. काय झाला हा? IXX1 म्हणजेच रेक्टँगलचा विथ रिस्पेक्ट टू PQ किती आला? 1.28 इंटू 10 टू द पॉवर 10. सिमिलरली IXX2 फाइंड आउट करूया. IXX2 दुसरा कशाला म्हटलंय? सेमी सर्कलला 2 नंबर म्हटले. सेमी सर्कलचा XX आणि फाइंड आउट कुठं करायचा आहे? PQ ला. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं? पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. IG2 प्लस A2H2 चा स्क्वेअर. सेमी सर्कल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो? IXX साठी 0.11 r⁴. सेमी सर्कलचा IXX कसा काढतो? 0.11 इंटू r⁴. प्लस एरिया कसा काढतो सेमी सर्कलचा? तर πd² डिवायडेड बाय 8 इंटू H2 चा स्क्वेअर. πd² इथं व्हॅल्यू काढूया आपण. πd एरिया A2 2 नंबर दिले ना, म्हणून दुसऱ्याचा एरिया πd² डिवायडेड बाय 8. व्हॅल्यू पुट करूया. पाय डायमीटर किती आहे? 300 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. शिफ्ट आणि पाय प्रेस EXP प्रेस केलं की पाय येतं. ब्रॅकेट मध्ये 300 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह आहे. आन्सर डिवायडेड बाय 8. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करायचं? ENG बटन प्रेस करायचं. किती आलं? 35.3429 29 म्हणजेच 33 इंटू 10 टू द पॉवर 3. ऑल युनिट कसे आहे? MM मध्ये, म्हणून काय होणार? mm². व्हॅल्यू पुट करूया. 0.11 रॅडियस किती आहे? टोटल डायमीटर 300 आहे. रॅडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते. म्हणजे 300च्या हाफ किती असणार? 150 150⁴ प्लस एरिया इथं काढलेला आपण किती येतो? 35.343 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू हाईट PQ पासून ते सेमी सर्कलच्या एक्सिस या दोघांची हाईट किती असणार रे? 4r/3π. 4r/3π इथं काढलेले किती आहे ते? 63.662 होल स्क्वेअर. म्हणजेच काय येणार? IXX2 कॅल्क्युलेट करूया. 63.662 चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह आहे इंटू 35.343 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू हे आन्सर मध्ये सेव्ह असणार. एवढं सगळं कॅल्क्युलेट आन्सर मध्ये सेव्ह झालेलं आहे आपलं. प्लस 0.11 इंटू 150 ची पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट. ही फार मोठी व्हॅल्यू आहे. छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. किती आलं? 198.927 इंटू 10 टू द पॉवर 6 mm⁴. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आन्सर काय आलं? mm⁴. IXX1 काढलं, IXX2 काढलं. दोघांचं काय करूया? सबस्ट्रॅक्शन करूया. म्हणजेच IPQ इज इक्वल्स टू IXX1 मायनस IXX2. XX1 किती काढला? 1.28 इंटू 10 टू द पॉवर 10 मायनस 198.927 इंटू 10 टू द पॉवर 6. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1.28 इंटू 10 टू द पॉवर 10 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस दुसऱ्या ब्रॅकेट 198.927 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आन्सर आपलं? 1.26 0 आहे, नाही लिहिलं तर चालतंय, इंटू 10 टू द पॉवर
10 सर्व व्हॅल्यू एम मध्ये असल्यामुळे mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट PQ इज इक्वल टू 1.26 इंटू 10⁻10 mm⁴. म्हणजेच काय न्यूमरिकल मध्ये विचारलेल्याप्रमाणे PQ ला आपल्याला काय करायला सांगितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेली. मग काय केलं, हा जो काय आहे तो रेक्टँगल मधून काय केलाय, सेमी सर्कल मायनस केलाय. म्हणून काय रेक्टँगलला 1 म्हटलं, सेमी सर्कलला 2 म्हटलं. म्हणून काय केलं, 1 - 2 केलं. त्यावेळी आपला काय झाला, शेडेड एरिया आला. मग PQ हा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल म्हणजेच XX. म्हणून काय करायचं, सगळ्या व्हॅल्यू काय काय करायच्या, XX रिलेटेड घ्यायच्या. रेक्टँगलचा एक्स ऍक्सिस कुठं येत आहे आणि आपला PQ जिथं काढायचा आहे तो इथं आहे. हे दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यामुळे काय केलं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली. दुसऱ्या सेमी सर्कल आहे त्याचा XX फाइंड आउट केला. दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळे काय केलं, दुसऱ्या सुद्धा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून IX2 काढला. रेक्टँगल मधून सेमी सर्कल मायनस करायचा आहे म्हणून 1 मधून 2 ची व्हॅल्यू मायनस केली. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट PQ टोटल आपण काय केला, फाइंड आउट केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.